नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उत्साहानं मतदान। 3:30 वाजेपर्यंत 58.81% मतदानाची नोंद। 5:30 नंतरच्या मतदानाची आकडेवारी उशिरा समजणार। कोल्हापूर शहरातील शाहू मिल चौकात भीषण अपघात। 4 चाकीनं 3 दुचाकींना उडवलं। अपघातात बाप लेकीचा मृत्यू, 2 जण जखमी। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मध्य प्रदेशातील पेंचमधून हिरकणी वाघीण दाखल। आज सकाळी कोयना अभयारण्यात हिरकणीला केलं मुक्त। सोन्या चांदीच्या दरातील अस्थिरतेमुळे रौप्य नगरी हुपरीत अस्वस्थता। दरातील वेगवान चढउतारामुळे मंदीची स्थिती। आणि डी.वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवरांनी बजावला मतदानाचा हक्क। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज दिवसभरात उत्साहानं मतदान झालं। लोकशाहीच्या या उत्सवात कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनीही सहभाग नोंदवत उजळाईवाडीतील मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला। त्यानंतर दुपारी डी.वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांच्यासह परिवारातील सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला। कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज सकाळपासून उत्साहानं मतदान झालं। मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या। कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला उजळाईवाडीतील आदर्श मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं। दरम्यान आज दुपारी डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, वैजयंती पाटील, डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, वृषाली पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। तत्पूर्वी डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस पाटील आणि देवश्री पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। अंधारी व्याघ्र प्रकल्पातून चंदा आणि तारा या 2 वाघिणी यापूर्वीच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झाल्यात। त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा पेंच व्याघ्र प्रकल्पातील लाडो ही वाघीण सह्याद्री प्रकल्पाच्या दिशेनं रवाना झाली। 850 किलोमीटरचा प्रवास करत आलेल्या लाडोला आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला कोयना अभयारण्याच्या कोर जंगल क्षेत्रात मुक्त करण्यात आले। 4 वर्षाच्या लाडोचं हिरकणी असं नामकरण करण्यात आलंय। हिरकणी आता चंदा आणि ताराप्रमाणे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी योगदान देणार आहे। जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असणाऱ्या सोन्या चांदीच्या दरामध्ये होत असलेल्या अस्थिरतेमुळे सोन्या चांदीच्या बाजारपेठेवर मंदीचं सावट पसरलंय। देशातील आग्रा, मथुरा, राजकोट यासह कोल्हापूर जिल्ह्यातील चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हुपरीमध्येही कमालीची मंदी पसरली आहे। गेल्या 5 महिन्यांपासून चांदीच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे हुपरीतील चांदी उद्योग ठप्प झालाय। हुपरीसह पट्टण, कोडोली, इंगळी, तळंगे, रेंदाळ, येळगुड आणि कर्नाटक सीमा भागात असणाऱ्या मांगूर, बारवाड इथं चांदीचे सुबक आणि आकर्षक दागिने बनवण्याचा व्यवसाय केला जातो। हजारो कारागीर या व्यवसायाशी जोडले गेलेले आहेत। या व्यवसायात महिला कारागिरांची संख्याही मोठी आहे। चांदी चकाकली की परिसरातील सर्वच व्यवसायांची उलाढाल मोठ्या प्रमाणात होते। मात्र अस्थिर भाववाढीमुळे चांदी व्यावसायिक आणि कारागीर यांच्यावर मोठं आर्थिक संकट आलं असून कारागिरांवर आता उपासमारीची वेळ आली आहे। 6 महिन्यांपूर्वी चांदीचा दर 80 ते 90 हजार प्रति किलो होता। मात्र अचानकपणे चांदीचा दर हळूहळू 4 लाखांपर्यंत पोहोचला। त्यानंतर आता पुन्हा 2.5 लाखांवर आलाय। त्यामुळे भाववाढीची अस्थिरता असल्यानं हुपरीसह परिसराला आर्थिक मंदीच्या सावटातून जावं लागतंय। परिणामी चांदी कारागिरांसह सर्वांवरच आता उपासमारीची वेळ आली आहे। कागल तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान झालं। तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 तर पंचायत समितीच्या 12 जागांसाठी उमेदवारांचं भवितव्य EVM मध्ये बंद झालंय।
कागल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 जागांसाठी 16 तर पंचायत समितीच्या 12 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात होते. तालुक्यात दुरंगी, तिरंगी, चौरंगी अशा लढती झाल्या. तालुक्यातील 231 मतदान केंद्रांवर आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या पहिल्या सत्रात 9:30 वाजेपर्यंत 12.69% मतदान झालं. शेतमजूर तसंच औद्योगिक वसाहतीमधील कामगारांनी सकाळीच मतदान करण्यासाठी केंद्रांवर गर्दी केली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांनी लिंगणूर दुमाला इथल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. वनाळीत माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे संचालक अमरीशसिंह घाटगे आणि सुयशा घाटगे यांनी मतदान केलं. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राजे बँकेच्या चेअरमन नवोदिता घाटगे यांनी शिंदेवाडीत, तर शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी चिमगाव इथं मतदानाचा हक्क बजावला. कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 8 मतदारांविना ओस पडलं होतं. मतदान केंद्राच्या क्रमांकात बदल झाल्यामुळं काही मतदार गोंधळले. विशेषतः महिला मतदारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र नजीकच्या मतदान केंद्र क्रमांक 9 वर मतदारांची मोठी रांग पाहायला मिळाली. दुपारी 3:30 वाजेपर्यंत तालुक्यात 62% मतदान झालं होतं. पन्हाळा तालुक्यात एकूण 6 जिल्हा परिषद मतदारसंघासाठी 27 उमेदवार आणि पंचायत समितीच्या एकूण 12 मतदारसंघांसाठी 40 उमेदवार असे एकूण 67 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आज झालेली मतदान प्रक्रिया चुरशीनं आणि शांततेत पार पडली. पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागांसाठी एकूण 67 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज सकाळी 7:30 वाजल्यापासून तालुक्यातील 254 मतदान केंद्रांवर मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदानासाठी गर्दी होती. मात्र दुपारी उन्हामुळं मतदान केंद्रांवरील गर्दी कमी झाली. वारणा नगरच्या वारणा विद्यामंदिरमधील मतदान केंद्रात आमदार डॉक्टर विनय कोरे, शुभलक्ष्मी कोरे, ज्योतिरादित्य कोरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. 7वे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार शिवाजी मोरे यांनी मोहरेत, डॉक्टर स्वाती पाटील यांनी बोरपाडळेत, डॉक्टर जयंत पाटील यांनी कोडोलीत, तर कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमरसिंह पाटील यांनी कोडोलीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. परगावाहून मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांनी वाहनांची सोय केली होती. मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पन्हाळा, कळे आणि कोडोली पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. उमेदवारांचं भवितव्य आता ईव्हीएममध्ये बंद झालं असून सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गगनबावडा तालुक्यात आज मोठ्या चुरशीनं मतदान झालं. दुपारी 3:30 वाजेपर्यंत तालुक्यात 74.43% मतदानाची नोंद झाली होती. सायंकाळी 5:30 वाजेपर्यंतच्या मतदानाची अधिकृत माहिती निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली नसली तरी तालुक्यात 90%हून अधिक मतदान झाल्याचा अंदाज आहे. राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे तिसंगी आणि आसळज हे 2 गट, तर पंचायत समितीचे तिसंगी, असंडोली, आसळज आणि धुंदवडे हे 4 गण आहेत. या 6 जागांसाठी तालुक्यात सर्वत्र मोठ्या चुरशीनं मतदान झालं. सकाळच्या वेळेत पुरुष मतदारांची मतदानासाठी गर्दी होती. सकाळी 10 वाजल्यानंतर महिला मतदार मतदानासाठी बाहेर पडल्या. सकाळी 9:30 वाजेपर्यंत 14.58%, सकाळी 11:30 वाजेपर्यंत 37%, दुपारी 1:30 वाजेपर्यंत 58.61%, तर दुपारी 3:30 वाजेपर्यंत 74.43% मतदानाची नोंद झाली होती. दुपारी 3:30 वाजेपर्यंत तालुक्यात 11,104 पुरुषांनी तर 10,422 महिलांनी अशा एकूण 21,526 मतदारांनी मतदान केलं. मतदारांना ने-आण करण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करण्यात आला. परगावी असलेल्या मतदारांना आणण्यासाठी वेगळी यंत्रणा सक्रिय होती. तिसंगी जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या उमेदवार सोनाली पाटील आणि भाजपच्या उमेदवार कल्पना एकनाथ शिंदे यांच्यातील हाय व्होल्टेज लढतीकडे तालुक्याचं लक्ष आहे. या ठिकाणी आमदार सतेज पाटील आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष PG शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आसळज जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे उमेदवार संभाजीराव पाटणकर आणि शिवसेनेचे उमेदवार आनंदा पाटील यांच्यात अटीतटीची लढत होतीये. जिल्हा परिषदेच्या 2 जागांसाठी 5 उमेदवार तर पंचायत समितीच्या 4 जागांसाठी 8 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला सोमवारी होणार आहे. शिरोळ तालुक्यातील 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.
या निवडणुकीत तालुक्यातील 66 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं असून आता सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे तालुक्याचं लक्ष लागून आहे. शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडी, राजर्षी शाहू विकास आघाडी तर काही ठिकाणी भाजपमध्ये लढत झाली. महायुती तुटल्यानं महादेवराव घाटगे, अनिल उर्फ सावकार मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजप तर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शाहू आघाडीनं एकमेकांविरोधात शड्डू ठोकला होता. माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील आणि उबाठा शिवसेना यांची महाविकास आघाडी या निवडणुकीच्या रिंगणात होती. आज सकाळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 7:30 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. दुपारी केंद्रांवर कमी होती. पुन्हा सायंकाळनंतर मतदानाचा जोर वाढला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. करवीर तालुक्यातील उचगाव आणि गांधीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज चुरशीनं आणि शांततेत मतदान झालं. सर्व मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. उचगाव आणि गांधीनगरमधील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा मंदावला होता. मात्र सायंकाळच्या सत्रात पुन्हा एकदा मतदानासाठी गर्दी वाढलेली पाहायला मिळाली. नवमतदारांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहानं आपला मतदानाचा अधिकार बजावला. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी अनेक ठिकाणी उमेदवारांकडून वाहनांची सोय करण्यात आली होती. त्यामुळे मतदान केंद्रांच्या परिसरात चारचाकी आणि दुचाकी वाहनांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. मतदारांना मतदान केंद्रात आणण्यासाठी कार्यकर्त्यांची दिवसभर धावपळ सुरू होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं असून आता सर्वांचं लक्ष मतमोजणीकडे लागलंय. श्री संत तुकाराम महाराजांच्या ध्यानचिंतनानं पावन झालेल्या श्री क्षेत्र देहू जवळील भंडारा आणि भामचंद्र डोंगरावर सध्या अतिक्रमण आणि बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. हे अतिक्रमण थांबवण्यासाठी संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या वतीनं 10 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानात धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे अध्यक्ष मधुसूदन पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भामचंद्र डोंगर हा आध्यात्मिक साधकांचा संचित ठेवा आहे. तुकोबांच्या भंडारा आणि भामचंद्र डोंगरावर आधुनिक विकासाच्या नावाखाली बिल्डर आणि MIDCच्या माध्यमातून अतिक्रमणाचा विळखा बसत असून सध्या बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचा आरोप संतभूमी संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. महाराष्ट्र शासन या चुकीच्या कामाला पाठीशी घालत असून याचा जाब विचारण्यासाठी आणि हा संत संस्कृतीचा वारसा अतिक्रमण मुक्त करण्यासाठी संतभूमी संरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं 10 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानात वारकऱ्यांचं धरणं आंदोलन पुकारण्यात आलंय. संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे अध्यक्ष मधुसूदन पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्मारक म्हणून 2011ला महाराष्ट्र शासनानं घोषित केले. भंडारा डोंगर आणि भामचंद डोंगर. भंडारा डोंगर जवळजवळ 250 हेक्टर आहे. त्याचप्रमाणे भामचंद डोंगर सुद्धा 250 हेक्टर आहे. म्हणजे 1,500 एकर जमीन आज प्रोटेक्शन खाली आहे. जसं शिवनेरी आणि रायगड या धर्तीवरती पुरातत्वानं संरक्षित केले आहेत, त्याच धर्तीवरती भंडारा आणि भामचंद डोंगर घोषित केले आहे. पण घोषित केल्यानंतर बिल्डरांच्या आणि MIDCच्या दबावाखाली ती अधिसूचना बदलण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आता आम्ही 10 मार्च 2026ला आझाद मैदानात 1000 वारकऱ्यांना घेऊन शासन चित्तशुद्धी गाथा पारायण करणार आहोत. तत्पूर्वी जर शासनानं ही अधिसूचना कायद्यात रूपांतर करून घोषित केली तर आम्हाला आंदोलन करण्याची सुद्धा वेळ येणार नाही. पण ती विवेकबुद्धी सुचावी शासनाला आम्ही असे एक पसायदानासारखी प्रार्थना करतो. या आंदोलनात लाखोंच्या संख्येनं वारकरी संप्रदायातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार आणि वारकरी मंडळी पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलंय. पत्रकार परिषदेला समितीच्या कार्याध्यक्षा माधवी माने, सचिव कुमार गोविंद सुरवसे यांच्यासह वारकरी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील कबनूरमधील अष्टविनायक कॉलनीत काही तरुण लोकांना मतदान करण्यासाठी आवाहन करत होते. याचवेळी सागर सोडगे आणि ओंकार कोपार्डे या दोघांवर अनोळख्या व्यक्तींनी प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.
सध्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवाजीनगर पोलीस या घटनेचा तपास करतायत. निवडणुकीत मतदारांना पैसे वाटल्याचा राग मनात धरून या दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आले असल्याची चर्चा घटनास्थळी होती. हातकणंगले तालुक्यातील कबनूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र सायंकाळी 5च्या सुमारास अष्टविनायक कॉलनीत काही तरुण नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करत होते. याचवेळी सागर सोडगे आणि ओंकार कोपार्डे या दोघांवर अनोळख्या व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झालेत. यातील सागर सोडगे याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर ओंकार कोपार्डे याच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काय नाही ते आम्ही मतदान बाहेर काढतो मतदान बाहेर काढतो चालू होतं काढायचं. ठीक आहे, म्हणजे आम्ही चालत मतदान सगळी. मग ते आले तिकडं काय चालू आहे म्हटले. काय चालू आहे म्हटलं. आम्ही म्हटलं काय नाही म्हटलं, मतदान बाहेर काढत चालू आहे. काढा लवकर म्हणजे पैसे वाढायला काय म्हटले त्याने. बायका बिका सगळ्या शिवाय दिली सगळ्यानी. शिवाय त्यांनी तुम्ही त्याने म्हणजे डायरेक्ट ते हेच केले तो तयार नाही झाले सगळे. हां, डायरेक्ट त्याने आणले तुमच्याकडे. ही घटना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. निवडणुकीत मतदारांना पैसे वाटल्याचा राग मनात धरून या दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याची चर्चा घटनास्थळी होत होती. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून आरोपींचा शोध सुरू केलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदाना दिवशीच सकाळच्या सुमारास पाचगावात भानामतीचा प्रकार उघडकीला आलाय. पाचगावमधील भैरवनाथ मंदिराच्या मुख्य रस्त्यावरच भानामती केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदाना दिवशीचं राजकारण टोकाच्या ईर्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाचगावात भानामतीचा प्रकार उघडकीला आलाय. भैरवनाथ मंदिराच्या मुख्य रस्त्यावरच कोहळे, नारळ, लिंबू आणि हळदी कुंकू टाकून रस्त्याच्या मधोमध भानामती करण्यात आली आहे. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी डॉक्टर आनंद कामत यांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती कोल्हापूर सर्जिकल सोसायटीच्या वतीनं पत्रकार बैठकीत देण्यात आली. गोंदिया इथं असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाची महाराष्ट्र स्टेट मॅसिकॉन 2026 ही वार्षिक परिषद पार पडली. यामध्ये कोल्हापूरचे डॉक्टर आनंद कामत यांची असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. पुढील 1 वर्षासाठी ही निवड असणार आहे, अशी माहिती कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर मानसिंग अडनाईक यांनी पत्रकार बैठकीत दिली. अध्यक्षपद स्वीकारताना त्यांनी महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून रुग्णसेवा, शल्य चिकित्सकांचं कौशल्य विकास आणि समाजाभिमुख उपक्रम यांना प्राधान्य देण्याचा संकल्प केलाय. या पत्रकार बैठकीत डॉक्टर आनंद कामत यांनी त्यांच्या भावी कार्ययोजनेबद्दल माहिती दिली. यामध्ये स्तनाचा कॅन्सर याविषयी व्याख्यानं आणि जनजागृती करणं, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्य तपासणी शिबिरं, जनजागृती कार्यक्रम आणि मोफत सल्ला शिबिरांचं आयोजन करणं, नवोदित आणि तरुण शल्य चिकित्सकांसाठी मूलभूत शल्य कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणं, सुरक्षित पद्धतीनं लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया कशा कराव्यात यावर विशेष प्रशिक्षण आयोजित करणं, अशा विविध करण्यात येणाऱ्या कामांची माहिती त्यांनी दिली. या पत्रकार बैठकीला डॉक्टर मधुर जोशी यांच्यासह कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे अन्य सदस्य उपस्थित होते. MBA आणि MCAच्या प्रवेशासाठी DTEची प्रवेश प्रक्रिया द्यावी लागते. MBA प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी आहे, तर MCA प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी आहे. तर MBA किंवा MCA करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावेत, अशी माहिती KIT कॉलेजच्या IMERचे प्रवेश प्रमुख डॉक्टर प्रवीण जाधव यांनी दिली आहे. कोल्हापुरातील KITच्या IMERनं स्वायत्त झाल्यावर MBA आणि MCA अभ्यासक्रमामध्ये अभिनव आणि गरजेचे बदल केलेत. या दोन्ही अभ्यासक्रमाची माहिती KIT कॉलेजच्या IMERचे प्रवेश प्रमुख डॉक्टर प्रवीण जाधव यांनी पत्रकार बैठकीत दिली. MBAला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी या वर्षापासून मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स, फायनान्स, ऑपरेशन सिस्टीम, इंटरनॅशनल बिझनेस, एंटरप्रेन्योरशिप, हॉस्पिटॅलिटी या विविध विषयांपैकी 2 विषय घेऊन MBA करू शकतात. MBAच्या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिक आणि चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम सुरू आहेत. स्पर्धेच्या युगात स्वतःच्या कौशल्यावर प्रगती करणारे विद्यार्थी घडवणारे बदल या अभ्यासक्रमात केले आहेत.
MBA आणि MCAच्या प्रवेशासाठी DTEची प्रवेश परीक्षा द्यावी लागते. MBA प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2026 आहे, तर MCA प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2026 ही आहे. यावर्षीची MBA प्रवेश परीक्षा 6, 7, 8 एप्रिल आणि 9 मे 2026 या तारखांना होणार असून MCAची प्रवेश परीक्षा 30 मार्च 2026 रोजी होणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रवेश परीक्षेचे अर्ज वेबसाईटवर जाऊन भरावेत असं आवाहन डॉक्टर जाधव यांनी केलं आहे. जे या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करतील अशा विद्यार्थ्यांनाच शासकीय सवलतींचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती डॉक्टर जाधव यांनी दिली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उत्साहानं मतदान. 3:30 वाजेपर्यंत 58.81% मतदानाची नोंद. 5:30 नंतरच्या मतदानाची आकडेवारी उशिरा समजणार. कोल्हापूर शहरातील शाहू मिल चौकात भीषण अपघात. 4 चाकीनं 3 दुचाकींना उडवलं. अपघातात बाप लेकीचा मृत्यू, 2 जण जखमी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मध्य प्रदेशातील पेंचमधून हिरकणी वाघीण दाखल. आज सकाळी कोयना अभयारण्यात हिरकणीला केलं मुक्त. सोन्या चांदीच्या दरातील अस्थिरतेमुळे रौप्य नगरी हुपरीत अस्वस्थता. दरातील वेगवान चढउतारामुळे मंदीची स्थिती. आणि DY पाटील समूहाचे अध्यक्ष डॉक्टर संजय D. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवरांनी बजावला मतदानाचा हक्क. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.